तुमचा टीनेजर सतत मोबाईलमध्ये असतो, बोललं तर ऐकत नाही आणि हातातून मोबाईल काढला की चिडचिड करतोय का? मग ही फक्त हॅबिट नाही तर ॲडिक्शन होण्याची सुरुवात असू शकते. आज मोबाईल ही गरज आहे, पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा तो कंट्रोल बाहेर जातो. टीनेजरचा ब्रेन अजून डेव्हलप होत असतो आणि मोबाईल, स्पेशली सोशल मीडिया आणि गेमिंगमध्ये ब्रेनमध्ये डोपामिन रिलीज करतात. डोपामिन म्हणजे फील गुड केमिकल. जेव्हा मुलं वारंवार मोबाईल वापरतात तेव्हा ब्रेनला त्या स्टिम्युलेशनची सवय लागते आणि मग रिअल लाईफ ॲक्टिव्हिटीज बोरिंग वाटायला लागतात. आता याचे सिम्पटम्स काय दिसतात? स्क्रीन टाईम वाढणं, कॉन्सन्ट्रेशन कमी होणं, मूड स्विंग्स, इरिटॅबिलिटी, स्लीप डिस्टर्ब होणं, स्टडीजमध्ये इंटरेस्ट कमी होणं. आणखी एक सटल साईन, ऑफलाईन राहिलं की रेस्टलेसनेस वाटतो. पालक इथे 2 एक्स्ट्रा स्टेप्स घेतात. एकतर पूर्ण इग्नोर करतात किंवा अचानक मोबाईल बंद करतात. दोन्ही पण चुकीचं आहे. सडन रेस्ट्रिक्शन्समुळं रेजिस्टन्स वाढतो. यावर सोल्युशन काय आहे? तर ग्रॅज्युअल कंट्रोल. स्क्रीन टाईम लिमिट्स ठेवा, पण डिस्कस करून. नो मोबाईल झोन तयार करा, जसं डायनिंग टेबल आहे, बेड टाईम आहे. अल्टरनेटिव्ह ॲक्टिव्हिटीज इंट्रोड्यूस करा, म्हणजे स्पोर्ट्स, हॉबीज, ऑफलाईन इंटरॅक्शन. सगळ्यात महत्त्वाचं, पॅरेंट्स स्वतः एक्झाम्पल सेट करतात. जर तुम्ही स्वतः सतत मोबाईलवर असाल तर मुलाकडून कंट्रोल एक्सपेक्ट करणं कठीण आहे. आता एकदा स्वतःला विचारा, तुमचं मूल मोबाईल वापरतंय की मोबाईल तुमच्या मुलाला वापरतोय? जर तुम्हाला वाटत असेल की सिच्युएशन कंट्रोल बाहेर जातीये तर वेट करू नका. मोबाईल ॲडिक्शन ही आजची रिॲलिटी आहे आणि अवेअरनेस हीच पहिली स्टेप आहे.